शेतकरी बंधूंनो नमस्कार. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. मी आज डॉक्टर शिंदे साहेबांच्या शेतावर आलो आहे आणि हा एक व्हिडिओ बनवण्याचं कारण माझ्यावालं का माझी दीपज्योती फॅबकॉन कंपनी ही नाशिकमध्ये आणि बरेचसे शेतकरी माझे साहेब राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये फिल्टर खरेदी करताय. पण थोडंसं मार्केटला आता मला जो विषय मी मांडतो आहे थोडासा तुमच्यापुढे आणि तुम्ही पण शेतकरी बांधवांना तुमच्या ज्या काही अनुभव होते सांगा. सत्याची परिस्थिती ती होतं आहे काय का ज्या वेळेस मी फिल्टर सिस्टमला ग्राहकापर्यंत माझी ॲड वगैरे पोचते आणि मला ज्या वेळेस फिल्टर खरेदी करायचा असतो समोरच्याला त्यावेळेस मार्केटमध्ये तो दूर असतो कुठंतरी. हो. आणि मी त्याच्यापासून बरंच अंतर आहे. हो. मार्केटमध्ये ऑनलाईन व्यवहार जास्त चालले. हो. मला लोक ऑनलाईन पेमेंट टाकत आहे. पण काही शेतकरी बांधवांच्या मनामध्ये काही शंका आहे का मी जर पैसे टाकले तर मला फिल्टर येईल का. मी गंज सोन्यासारखं प्रॉडक्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे. मी खूप चांगला आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण त्या शेतकरी बांधवाला मी खरोखर चांगला आहे का ही माहिती नाही. ते त्याचा दोष नाही. याचं कारण आहे मार्केटमध्ये ऑनलाईन होणारी फसवणूक. बरोबर. तर मी आता तुम्ही पण त्यातूनच गेले. नुकताच तुमचा फिल्टर काल उतरला आणि मी आज तुमच्या शेतावरती पोचलो. हो. तर तुम्हाला ज्या वेळेस आपण हा फिल्टर खरेदी केला तर तुमचे जे अनुभव आहे का तुम्हाला काय वाटलं माझ्या कंपनीविषयी. तुम्हाला मी जे इतकं व्हिडिओमध्ये दाखवलं आणि प्रत्यक्षात तुमच्यात हा फिल्टर उतरला तर तुम्हाला सगळं मी जे दिलं आहे तिचा दर्जा तुम्हाला त्या पद्धतीचा आला का फिल्टरचा. मला राहिलेलं पेमेंट दिल्यानंतर साहेबांनी एक 12 तासात डिलिव्हरी लगेच दिली आणि जेवढं त्यांनी मला सांगितलं तेवढं सगळं मटेरियल आणि सुस्थितीत आलेलं आहे. म्हणजे कुठलंही त्याच्यामध्ये हे ब्रेक नाही सामान झालेलं किंवा एखादी वस्तू आली नाही असं झालं नाही. सगळं व्यवस्थित आले आणि योगायोग असा की साहेबांनी आज मला ऑन दी स्पॉट माझ्या इथे येऊन मला ते योगायोग होता बरं का तो. ते इन्स्टॉलेशन कसं करायचं ह्याचं सगळी पूर्णपणे मला त्यांनी गाईडलाईन दिलेली आहे. आता याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो का ऑनलाईन फसवणूक. तुमच्या मनात पण काही शंका आली असतील का आता मी बाबा पैसे देतोय, रक्कम छोटी नाही, तुम्ही कष्टाने पैसे कमावता आणि त्या पैशाचं चीज होईल का नाही याची शाश्वती राहत नाही. खरं तर हे मी आवर्जून जेवढे प्रेक्षक पाहतात त्यांना मी आवर्जून शेतकरी बांधवांना एक गोष्ट हामीपूर्वक मी माझी गॅरंटी अशी देतो की इथं वस्तू त्याच्याबरोबर येणारं सामान आणि ते माणूस एक कशाचीही फसवणूक होत नाही. मला पूर्ण खात्री आलेली आहे. इथं कसलीही फसवणूक होणार नाही. आफ्टर सर्व्हिससुद्धा फोनवर फक्त आपण जर सांगितलं ना हा प्रॉब्लेम आलेला आहे तर 1 मिनटामध्ये कितीही त्यांचं बिझी शेड्यूल असलं तरी लगेचच तुम्हाला ते क्लिअर सांगणार. कुठलीही पैशाची फसवणूक होत नाही, वस्तूची फसवणूक होत नाही. त्याच्यासोबत येणाऱ्या जेवढे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते सगळे इन्स्ट्रुमेंट अगदी सुस्थितीत आणि सगळे क्वालिटीचं सामान मिळते. त्याच्याबद्दल कुणीही मनात शंका घेऊ नका. मी म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो. एवढं मी तुम्हाला हमी देतो कसलीही फसवणूक साहेबांकडून नाही. म्हणजे कुठले आता साहेबांचा स्वभाव तर असा की आमचे फक्त 2 वेळा फोनवर बोलणं झालं. पण आज योगायोगाने मला स्पॉटवर व्हिजिट देऊन त्यांनी मला इन्स्टॉलेशन कसं करायचं ह्याचं पूर्णपणे ज्ञान दिलेलं आहे. ही कंपनीची इतकी अशी सर्विस. आता मी पण काही गोष्टीत म्हणजे काम करतो पण आफ्टर सर्व्हिस ही आणि फसवणूक ह्या दोन्हीही गोष्टी फसवणुकीचा तर डोक्यात ही आणू नये शेतकऱ्यांनी की ह्या कंपनीकडून काही होईल. अजिबात नाही, काहीसुद्धा होणार नाही. मी एवढं खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो. काय होतं का साहेब बऱ्याच वेळेस आता तुम्हाला एक उत्पादन एक लालचीपोटी खूप दाखवलं जातं. आता थोडासा माझा एक अपप्रचार काही भागांमध्ये असा गेला की माझ्या कंपनीचे रेकॉर्ड नाही आहे किंवा माझ्या कंपनीचं कुठंतरी टेस्टच खराब झालेलं आहे किंवा तुमच्या कंपनीचे हे शासकीय स्तरावरती टेस्ट झालेलं नाही आहे, प्रॉडक्ट तुमच्या अनुदानास पात्र नाही आहे. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा अफवा पसरवल्या जातात इतर कंपन्याकडनं. पण मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो की तुम्ही ऑनलाईन बघू शकता. माझ्या वेबसाईट आहे deepjyoti.in.net. या वेबसाईटवर जर आपण गेला तर तिथे मी सविस्तर सगळे टेस्ट रिपोर्ट वगैरे सगळे टाकलेले आपण तिथं डाउनलोड करून घेऊ शकता.
आणि 2 नंबरचा विषय, मी महाराष्ट्र शासनाचं जे आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठ आहे MPKV याचा मान्यता प्राप्त टेस्ट रिपोर्ट याला घेतलेला आहे. त्यांच्याकडनं मी उत्पादन टेस्ट केलं आहे आणि हे मी ISO दर्जाचं उत्पादन बनवलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यावरती जर आता 2 लोक जरी नेऊन उभे केले, टँकवरती 3 लोक जरी उभे राहिले तरी या टँकला काही होणार नाही. हा 3 लेअर टँक आहे आणि कॅपॅसिटीनुसार मी त्याच्यावाल्या लेअरमध्ये बदल केलेले. आता याच्यामध्ये 3 लेअर हा अगदी 600 लिटरसाठी सुटेबल आहे. तुम्ही जर 1200 लिटर घेतला, 2000 लिटर घेतला, 2100 लिटर घेतला, तर याच्यामध्ये मी 4 लेअरमध्ये कन्वर्ट केलेले आहे. का केले का त्याच्यावालं हे जो टँक बनवला आहे याचा हा जो खालचा भाग आहे इथे, या भागावरती लोड येतो आणि हा टँक ब्रेक होऊ शकतो. त्याच्यामुळे याला त्याची ताकदीची टँक पण देणं गरजेचं आहे. म्हणूनसाठी आम्ही त्याचा टँकचा त्या हेवी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्या ज्या अफवा आहेत, तर मला शेतकरी बांधवांना थोडीशी विनंती करायची की तुम्ही कोणाच्या अफवांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष बघा. कोणाला काही जर शंका असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करा. मी त्यांना काही डॉक्युमेंट लागत असेल तर मी ऑथराईज डॉक्युमेंट पूर्ण पुरवण्यासाठी तयार आहे. आणि 1ही रुपयाची कोणाची फसवणूक होणार नाही. मी पण स्वतः शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या व्यथा मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे मी कुठल्याही शेतकऱ्याचा रुपया मला नको आहे. मी देशसेवा करणारा माणूस आहे. मी माझे 35 वर्ष शेतकऱ्यांसाठी ऑर्गॅनिक फार्मिंगवर घालवले. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा देशामधून वेगवेगळ्या भागात जाऊन मी शेतकऱ्यांच्या शेतावर काम केलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचे दुःख मला माहिती आहे. आता शेतकरी बांधवांना एक गोष्ट सांगायची आहे की मी तुम्हाला हेच सांगणार होतो की शंका घेण्यापेक्षा हा जो ISO 9001/215 हा ट्रेडमार्क जर पाहिला तर चांगला माणूस कधीही शंका घेणार नाही, कधीही शंका घेणार नाही. आणि राहिला विषय साहेब, तुम्ही आत्तापर्यंत 35 वर्ष ह्या फील्डवरती काम केलेलं आहे आणि त्याच्यातून हा जो एक नवीन जो डेव्हलप केलेला आहे. आता खूप कंपन्यांचे जीवामृत टँक आहेत, पण जी ह्याच्यात प्युरिटी आहे ती इतकी सुंदर आहे की बिस्लेरीचे पाणी जे आहे त्या पाण्यासारखं जीवामृत निघतं. इतकं खूप सुंदर आहे. आणि दुसरा की थोडासा त्रास होतो ज्यावेळेस आता थोडासा आध्यात्मिक त्याला मी एक टच देतो. साहेब, तुकाराम महाराजांनी 400 एकर जमीन दान केली तरी लोकांनी त्यांना गाथा पाण्यात बुडवला होता. आपण तर सर्वसामान्य माणूस आहेत. बरोबर, हा त्रास नाही साहजिक, मी पण समजू शकतो त्या गोष्टी. त्याच्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी निग्लेक्ट करून टाका. आणि मी एवढं खात्रीने सांगतो की स्वच्छ माणूस चेहऱ्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येतो की त्या माणसाचं काम कसं आहे. मी एज्युकेटेड आहे, वेल एज्युकेटेड आहे. आणि ज्यावेळेस माझी पण काही कामं बाहेर देशामध्ये चालतात, ज्यावेळेस मी एखाद्या बाहेर देशामध्ये काम करतो एक्सपोर्टमध्ये, त्यावेळेस तिथं काय लागतं आणि कशाची गरज आहे, तर फक्त ऑर्गॅनिक शेती जर केली तर ऑर्गॅनिक शेतीशिवाय पर्याय नाही. आता साहेब, अजून एक आवर्जून सांगायचं, हा टँक घेण्याच्या पाठीमागं माझी एक भूमिका अशी की आमच्या इथं माळशिरस तालुक्यामध्ये आता एक नवीन सिनेमा, मला वाटतं 27 तारखेला, आपलं 28 तारखेला बोलणं झालं, त्यावेळेस द इंडियन स्टोरी म्हणून आमचे ते शिंदे आहेत बघा, ह्याचे माळशिरस तालुक्यातले. तर 6 वर्षाच्या मुलाला कॅन्सर झाला आणि त्याच्यावरती त्यांच्या मित्राचा मुलगा होता, त्याच्यावरती त्यांनी एक चित्रपट बनवलेला आहे. तर त्यांनी इतकं डीपमध्ये त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. आणि शेवट जो आला तो ऑर्गॅनिक शेती याच्यावरती येऊन ठेपला की जे केमिकल आहे, केमिकल खाल्ल्यामुळं 6 वर्षाच्या मुलाला कॅन्सर होतो, जे इतकं भयंकर आहे. आणि खरं तर मी सांगायचा एक उद्देश असा की मी पूर्णपणे आत्ता ऑर्गॅनिककडे वळालो आहे. चालू वर्षीपासून आता हे जे माझी पिकं आहेत हे सगळे मी ऑर्गॅनिकवर आणतो आहे. सगळे पिकं माझी आता ऑर्गॅनिकवर मी शेती करतो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा एक आनंद वाटला तुम्हाला भेटून डॉक्टर साहेब. एक डॉक्टरांना सायन्स सांगण्याची गरज नाही, कारण ते ऑलरेडी सायन्सचा अभ्यास करून डॉक्टर झालेले असतात. तर त्यांना मी बाकीचं नाही सांगत, पण त्यांच्याकडून मला जे काही समाधान व्यक्त त्यांना जे मिळालं आहे ते मला ऐकायला भेटलं, हे माझं पण भाग्य आहे. डॉक्टर साहेब, तुमच्याकडे आलो
आणि तुमच्या एक अनुभव शेअर केले शेतकरी बांधवांसाठी. मला याचा नक्कीच फायदा होईल, कारण विश्वासार्हता हा अत्यंत महत्त्वाचा हो, मुद्दा आहे. आणि त्या विश्वासार्हतेला बंधून मी कधीच तडा जाऊ देणार नाही. आणि शंका तुम्ही घेऊ नका. आणि 100% मी तुमच्या पाठीशी उभं राहील आणि असेच ताकदीचे प्रॉडक्ट मी तुमच्यापर्यंत देत राहील. धन्यवाद.